तर जरांगे पाटील यांची विजयाची रॅली सुरू आहे आणि या रॅलीमध्ये आंदोलक आहेत आणि या आंदोलकांसोबत आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव संवाद साधतायत. थेट जाऊयात. गरिबांचा मराठा जो गरीब व्यक्ती होता त्यांचा हा विजय झालेला आहे. संविधानाचा विजय हा मोठा आहे. आता खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमची पण दिवाळी साजरा करणार. आम्ही घरोघरी दिवे लावून सरकारने आतापर्यंत गाजरे दाखवली होती. आज खऱ्या आज खऱ्या अर्थाने अर्थाने दिवाळीचा सरकारने आतापर्यंत गाजरे दाखवली होती. खऱ्या अर्थाने आज हा दिवसाचा आनंद उत्सव साजरा करताना आम्हाला भेटतोय. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांवरचा विश्वास वाढलेला दिसतो. याबद्दल मी मनोज जरांगे पाटलांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय दिलाय आणि मुख्यमंत्री साहेब आणि सरकारचं पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच आपण बघतोय मराठा आंदोलक आहे ते मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानतोय. एकूणच रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे मराठा आंदोलक आहेत, मराठा नागरिक आहेत, ते या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे ते साजरं करताना दिसतात. काही महिला सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधू. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे. तुम्ही स्वागताला आलेत, काय तुमची भावना आहे? आनंद झालाय, सगळा मोठा आनंद झाला. तर जरांगे पाटील यांची विजयाची रॅली सुरू आहे. वाशीमध्ये ही रॅली सुरू आहे आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झालेत. काही वेळापूर्वी लोकशाही मराठीसोबत या मराठा बांधवांनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.